तर सगळ्यात आधी नमस्कार म्हणलो पब्लिक, स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज होती आमच्या इकडं वेळा मोठ्या, तर आंघोळ बिंगोळ करून लगेच निघालो बघा बाहेर जाण्यासाठी. तर लगेच मग बाहेर आल्या गाडीला चावी लावून किक मारून निघालो. एवढ्यात समजलं चष्मा घालायला नथिंग इज इम्पॉर्टंट बट चष्मा इज इम्पॉर्टंट. तर लगेच निघालो आपण मित्राच्या शेताकडे जेवण करण्यासाठी. शेतात जाऊन बघायला तर काय मालकाचं वेगळंच काही तर चालू होतं, डॉगेश बाई सोबत खेळून राहिले होते. लगेच मग पद्धतशीर जेवण करायला पण बसलो बघा. तर या मित्रांनो सांगतो तुम्हाला येळवश म्हणजे काय राहते. मित्रांनो सांगायचं म्हणलं तर असं, हा आजचा एक खास दिवस असतो शेतासाठी. मित्रांनो शेतामध्ये असे छान प्रकारे एक कोप रचली जाते आणि हे कोप उसापासून, कडव्यापासून आणि इतर काही घटकांपासून पण बनते. आणि ह्या कोपामध्ये आपले देव ठेवून त्यांची पूजा करण्यात येते. आणि हा सण आमच्या लातूरकरांसाठी एक इमोशन आणि एक फिलिंग पण आहे. येळवशीची खरी मज्जा म्हणजे आमच्यासाठी येळवशीला अनेक पदार्थ बनतात, पण आंबील आणि भजी यातच खरी मज्जा असते. आणि ह्या येळवशीच्या दिवशीची एक खास वैशिष्ट्य आहे की नाही सांगायचं म्हणलं तर, की ह्या दिवशी आपण किती पण काही पण खाल्लो तर आपल्याला ते पचतं. कसं आहे ना, आणि हो तुम्ही बरोबर ऐकालात, या दिवशी आपण काही पण किती पण खाल्लो तर आपल्याला ते सहज पचतं. तर मित्रांनो कशी वाटली आमची वेळ अमावस्या कमेंट मध्ये सांगा. भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. सर्वांना मानाचा जय शिवराय.